श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे बारीक मेथीची भाजी। ही बारीक मेथी ही खूप औषधी असते, त्याच्या अशा छोट्या छोट्या जुड्या असतात। आता मी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर अशा छोट्या छोट्या जुड्या असतात आणि अशी कोवळी कोवळी देठं असतात त्याला। ती या देठांसकट अशी ती घ्यायची असते आणि बारीक कापून घ्यायची असते। बाकीची कोवळ्या देठांसकट ही घ्यायची आणि ही धुण्यासाठी मोठं टोप घ्यायचं। मोठं टोप घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं, त्या टोपामध्ये टाकून ती सगळी माती, याला खूप माती असते, वाळू असते, तर ती सालं असतात मेथीची, तर ती सगळी खाली बसली जाते। ती मोठं टोप घ्यायचं, टोपामुळे त्या मोठ्या टोपात पाणी घ्यायचं भरपूर आणि त्या पाण्यामध्ये ही घालून ठेवायची आणि 2-3 वेळा धुवून काढायची आणि चाळणीमध्ये काढून घ्यायची। परत ती माती राहते, मग ती परत टाकून परत पाण्यात घालून परत ती चाळणीत काढून अशी 2-3 वेळा ती चांगली धुवून घ्यायची स्वच्छ। आता त्यासाठी लागणारे मी तुम्हाला साहित्य दाखवते। तर बारीक मेथीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत कापून बारीक चिरून, 2 पळी तेल घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून हिंग घेतलेला आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे साखर घ्यायची, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि अर्धा बाउल मी खोबरं घेतलेलं आहे, खवणलेलं ओलं नारळाची चव घेतलेली आहे। अगदी कमी साहित्यात आणि अतिशय टेस्टी आणि परत पौष्टिक अशी ही औषधी भाजी आहे, तर आपण ती करूया। आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता आपण तेल घालून घेऊ। आता गॅसची फ्लेम वाढवूया आणि 2 पळी तेल टाकले। आता तेल तापलं का आपण हिंग घालून घेऊ। आपलं तेल तापलेलं आहे आता आपण हिंग घालून घेऊ। गॅसची फ्लेम कमी करू। आता आपण हा कांदा घालून घेऊ। आता गॅसची फ्लेम वाढवूया। ही भाजी बाळंतिणीला देतात, ऑपरेशन झालं असेल तर देतात, डायबिटीज लोकांना ती फार औषधी आहे। ही भाजी खाल्ली जाते आणि खावी ही भाजी, खूप चांगली असते, चवीला पण छान लागते, खूप छान लागते। पुण्या साईडला, पुण्याच्या पुढे ही भाजी बारीक मेथी मिळत सुद्धा नाही, मुंबई साईडलाही मिळते जास्त करून। थोडासा आपण आता कांदा असा सवतळूया, थोडासा सवतळला तर आपण हळद टाकूया। आता आपला कांदा सवतळून झाला, हळद पावडर टाकले। आता आपण याच्यात मेथी टाकूया, बारीक कापून घेतलेली मेथी टाकूया। हे बघा, आता मी ही मेथी टाकते। याला पानं अगदी बारीक बारीक असतात, छोटी छोटी, त्यामुळे ते कोवळी देठं असतात ती घ्यायचीच असतात, तरच ती भाजी होते। कारण ही भाजी एकदम आता अशी दिसते केल्यानंतर अशी एवढीशी छोटी, म्हणजे छोटी भाजी म्हणतात याला, या भाजीला म्हणतात छोटी, कारण ती केल्यानंतर अगदी एवढीशी येते। बघा, आता आपण मस्त कांद्यावरती ती भाजी सर्व सवतळून घेतलेली आहे। आता आपण हिला शिजत ठेवूया, ठेवू। आता थोडं खोबरं आपण ते घेतलेलं आहे ते टाकूया। हे घेतलेलं आहे ते सर्व खोबरं आपण टाकायचं। याला नारळ म्हणजे लागतो बऱ्यापैकी आणि कांदा लागतो बऱ्यापैकी, तर या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता आपण भाजी शिजत ठेवूया। आता गॅसची फ्लेम बारीक करायची, मीडियम टू लोवरती, आणि झाकण ठेवून ठेवायचं। गॅसची फ्लेम बारीक करूया आणि झाकण ठेवून आपण शिजत ठेवू आणि थोड्या वेळाने बघूया आपण बघा कशासाठी हळूहळू कमी कमी होत जाते, पण असं एक नंबर लागते ना। आणि या भाजीचा वास अजिबात लपत नाही, बारीक मेथीचा भात। आता काही ठराविक भाज्या असतात तिचा वास लपत नाही, तो सगळीकडे दरवळतो, म्हणजे बिल्डिंगमध्ये सगळ्यांमध्ये वास येतो त्याचा। आणि एक शेपूची भाजी, शेपूच्या भाजीचा पण वास खूप म्हणजे येतो, म्हणजे लगेच पसरा। यांच्याकडे शेपूची भाजी केलेली आहे, मेथीची भाजी केलेली आहे आणि इतका सुंदर वास येतो, खूप छान वास येतो। वासाने ती भाजी चवशी वाटते, ही भाजी सुंदर। हळूहळू आता कमी कमी होते ना।
आता आपण ह्याच्यात मीठ घालूया चवीप्रमाणे. आता आपण मीठ घालू. अधिक जास्ती नाही टाकायचं कारण काही भाजी कमी कमी होत जाते ना. थोडंसं घालूया आणि वाटलं तर मग टाकूया. आणि आता आपण साखर पण घालून घेऊ. साखर घालूया. साखरेने खूप छान लागते भाजी. कमीशी गोडसर सारखी असते त्याच्यामुळे खूप छान लागते. कडू तर अजिबात लागत नाही आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर एक नंबर लागते. डब्याला न्यायची असेल मुलांना, आपल्या लहान मुलांना जर शाळेत डब्याला द्यायची असेल तर खूपच चांगली. त्यांना नक्की ही भाजी द्या आणि सवय करवलं त्या भाजीची खूप चांगली. आता हळूहळू ती कमी होत जाईल. आपण जरा याची फ्लेम वाढूया. अजून थोडे वेळ राहून दे. ह्याची फ्लेम कमी करूया. एक मिनटं ठेवूया. आता बघूया आपण. 5 मिनटं झालेली. ही बघा कशी आता कमी कमी होत चालली भाजी. झालेली आहे आपली भाजी. अशी पण तुम्ही खाऊ शकता. पण अजून थोडा वेळ ठेवायची असेल 5 मिनटं तर अजून ठेवा. अजून जितकी ती चांगली अजून हे होणार ना कमी तेवढी त्याला जास्ती टेस्ट येणार. अशी पण खाऊ शकता. अशी पण छान लागते. पण अजून 5 मिनटं ठेवली का अजून ती एकदम टेस्टी होणार. त्याचा वास पण एवढा सुंदर सुटला आहे ना. मेथीच्या भाजीचा एवढा वास मस्त सुटतो ना. अशी ती वासानेच ती खाऊशी वाटते. एवढी ती भाजी सुंदर असते. ती बघा आता हळूहळू ती कमी होऊन म्हणून त्याला म्हणतात छोटी भाजी. आणि ही अगदी कमी कमी होत जाते आणि लगेच म्हणजे संपते ती. लगेच सगळ्यांना आवडते ती खूप. आता ना संपते छोटी भाजी असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा. अजून एक 5 मिनटं ठेवू आपण. आणि लगेच होणारी आहे, झटपट होणारी भाजी. 5 मिनटं ठेवू आपण. आता आपण बघूया. आपली 5 मिनटं झाले. ही बघा झालेली आहे आता आपली भाजी. बघा केवढीशी झाली बघा. अशी गोळा होते ती अशी मस्त असं तेल सोडली जाते. अशी आपली झाली भाजी. एक नंबर झालेली आहे. मीठ साखर इकडं अगदी परफेक्ट झालेली आहे. टाकायची गरज नाही आहे. आता मी जी घेतली होती त्याच्यातली हे साखर आणि मीठ असं राहिलेलं आहे. साखर पण 2 टेबलस्पून लागली साखर. पण खूप छान परफेक्ट झालेली आहे. तर तुम्ही चाखून बघून आधी कमी टाकूनच मग बघा. एकदम टाकू नका. ही बघा अशी डब्याला एक नंबर लागते आणि जेवताना पण एकदम मस्त लागते. चपातीबरोबर एक नंबर. चपाती भाकरीवरच खायला मस्त लागते ती. तर अशा प्रकारे आपली पौष्टिक औषधी मेथीची बारीक मेथीची भाजी तयार आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. तर आपण गॅस घालून घेऊ. अशा प्रकारे तयार पौष्टिक पथ्याची औषधी बारीक मेथीची भाजी. नक्की ट्राय करा. चपाती भाकरीबरोबरच खाता ती खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.